विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. जसा विचार तसं आयुष्य. खूप वर्षापूर्वी एका आश्रमात एक ज्ञानी गुरु राहत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य शिक्षण घेत होते. त्या शिष्यांमध्ये 2 शिष्य विशेष होते. पहिला शिष्य शांत, संयमी आणि सकारात्मक विचार करणारा होता. कोणतीही घटना घडली तरी तो त्यातील चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा शिष्य मात्र नेहमी तक्रार करत असे. प्रत्येक गोष्टीत दोष शोधणे आणि रागावणे हा त्याचा स्वभाव झाला होता. एके दिवशी गुरुंनी दोघांची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते दोघांना घेऊन जंगलाच्या काठावर गेले. तिथे एक मोठे आंब्याचे झाड होते. झाडावर पिकलेले रसाळ आंबे लटकत होते. गुरुंनी दोघांना झाडाकडे पाहायला सांगितले. काही वेळ शांतता पसरली. मग गुरुंनी पहिल्या शिष्याला विचारले, या झाडाकडे पाहून तुला काय वाटते? शिष्य हसला आणि म्हणाला, गुरुजी, हे झाड खूप उदार आहे. लोक त्याच्या फांद्या तोडतात, दगड मारतात, तरीही ते कोणावर रागवत नाही. उलट गोड फळे देत राहते. माणसानेही असेच असावे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या चांगुलपणाचा त्याग करू नये. गुरुंनी समाधानाने मान हलवली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या शिष्याकडे पाहिले. आता तू सांग, तुला काय दिसते? दुसरा शिष्य नाराज स्वरात म्हणाला, मला हे झाड मूर्ख वाटते. लोक त्याला दगड मारतात, तेव्हाच ते फळ देते. म्हणजे जगात काही मिळवायचे असेल तर कठोर व्हावे लागते. स्वतःचा फायदा कसा होईल हेच पाहायला हवे. गुरु शांतपणे दोघांचे बोलणे ऐकत होते. नंतर ते म्हणाले, माझ्या मुलांनो, झाड एकच आहे, दृश्य एकच आहे, पण तुमच्या विचारांनी त्याचे 2 वेगळे अर्थ निर्माण केले. ते पुढे म्हणाले, ज्याच्या मनात सद्भावना असते त्याला प्रत्येक ठिकाणी शिकण्यासारखे काहीतरी दिसते. पण ज्याच्या मनात कटुता भरलेली असते त्याला चांगल्या गोष्टीतही दोषच दिसतात. दुसरा शिष्य लाजला. त्याला समजले की जग बदलण्यापूर्वी स्वतःचे विचार बदलणे आवश्यक असते. त्या दिवसापासून त्याने सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न सुरू केला. बोध. जग आपल्याला जसे दिसते तसे ते प्रत्यक्षात नसते. ते आपल्या विचारांच्या चष्म्यातून दिसत असते. सकारात्मक विचार यश आणि आनंदाकडे घेऊन जातात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.